मित्रांनो नमस्कार, टेक चॅनलवर आपले पुन्हा स्वागत आहे। आणि मित्रांनो, जसे की आपण बऱ्याच जणांनी कमेंट्स केले होते की सॅलरी आमची कॅल्क्युलेट करून द्या सर, की माझं बेसिक एवढं आहे, मला किती सॅलरी मिळायला पाहिजे। तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या आणि त्याप्रमाणे मी ते करू शकलो नव्हतो, कारण मी जे तुम्हाला सॅलरी कॅल्क्युलेटर दाखवलं होतं एक्सेलमध्ये करून दाखवलं होतं। परंतु आता मी एक स्वतः कॅल्क्युलेटर तयार केलेला आहे की ज्यामध्ये तुम्ही जर तुमचं बेसिक टाकलं तर तुम्हाला DCPS नुसार किती तुम्हाला सॅलरी हातामध्ये मिळायला पाहिजे ते हे डायरेक्ट कॅल्क्युलेट होणार आहे। तर सिंपल आहे, कॅल्क्युलेटर ओपन करण्यासाठी तुम्हाला E-Study7 हे गुगलला सर्च करायचं आहे आणि तुम्हाला एक E-Study7 ब्लॉगस्पॉट असं एक पहिलेच एक इथं ब्लॉग येईल, तर ते तुम्हाला ओपन करायचं आहे। बघा, ते ओपन केल्यानंतर इथे एक तुम्हाला तिसऱ्या चौथ्या नंबरची एक पोस्ट मिळेल किंवा तुम्ही बघू शकता की ते सॅलरी कॅल्क्युलेटर विथ DA एरियस, तर ही एक पोस्ट तुम्हाला ओपन करायची आहे। मित्रांनो, यामध्ये सॅलरी कॅल्क्युलेट होईलच, सोबत DA एरियस पण इथे कॅल्क्युलेट होणार आहे जर काही महिन्याचा जर एरियस बाकी असेल तर। कारण केंद्राचा जेव्हा DA वाढतो तर त्यांना लगेच पेमेंट देते, परंतु ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये काही दिवसानंतर काही महिन्यानंतर तो लागू होतो, मग तो एरियस आपल्याला भेटत असतो। तर बघा, इथे सिंपल एक कॅल्क्युलेटर मी तयार करून दिलेला आहे। तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे का, बेसिक टाकायचं आहे, करंट DA टाकायचा आहे आणि प्रीवियस DA होता तो पण टाकायचा आहे, म्हणजे त्यानुसार तुमचं जे एरियस आहे ते कॅल्क्युलेट होणार। HRAचा पण एक एरियस असतो की बघा, काही XYZ जे कॅटेगरीतले शेअर आहे तर तिथे वेगवेगळे हे HRA असतो आणि जवळपास 0 ते 25% जर DA असेल तर हे 8% ग्रामीण भागासाठी Z शेअरासाठी हे असते आणि 8, 16 आणि 24 त्यानंतर 9, 18, 27, 10, 20, 30 अशा पद्धतीने असते। तर ते जर तुम्हाला सगळ्या जर गोष्टी बघायच्या असेल तर क्लिक हेअर इथं जर तुम्ही क्लिक केलं तर हे XYZ कॅटेगरीतले शहर कोणते आहेत हे तुम्हाला इथं पाहायला मिळेल। तिथे तुम्हाला HRA किती मिळेल, DA किती मिळेल, तर हे सर्व मी इथं कॅल्क्युलेट केलं आहे। ट्रॅव्हलिंग अलाउन्स किती मिळेल हे तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे। आणि संबंधित शासन निर्णय जर पाहायचे असेल तर येथे क्लिक करा। इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्या संबंधीचे जे शासन निर्णय आहे हे सर्व इथे पाहायला मिळणार आहे। तर चला आपण कॅल्क्युलेटर बघूया। तर बघा, इथं आता सिंपल मी एक बेसिक घेतो, तर हे वेगवेगळ्या पदाचं वेगवेगळं बेसिक असते। आता इथे तुमचं जेवढं बेसिक आहे तुम्ही इथं टाकून कॅल्क्युलेट करू शकता। बघा, पोलीस आहे, शिक्षक आहे, त्यानंतर तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, क्लर्क आहे, त्यानंतर वरिष्ठ लिपिक आहे, ठीक आहे, PSI आहे, STI आहे, मंत्रालयाचे काही पद आहे। तर हे वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळे बेसिक 7 पे नुसार ठरलेले आहे। तर तुमचं जे काही बेसिक आहे तुम्हाला इथं सिंपल बेसिक टाकायचं आहे आणि हल्ली म्हणजे सध्या तरी सर्वांना NPS लागू आहे, तर NPS नुसारच आपण इथे कॅल्क्युलेट करणार आहे। सध्याचा जो DA आहे तर तो आहे 55% आणि मागचा जो होता तो 53% होता। हे तुम्हाला इथे टाकायचं आहे जेणेकरून एरियस पण कॅल्क्युलेट करता येईल। परंतु आता सध्या एरियस आपल्याला काढायचाच नाही, तरी पण हे टाकून ठेवा, पुढे ते महिने विचारणार आपल्याला। त्यानंतर HRA जो आहे तो सध्या XYZ साठी 10% आणि 10, 20, 30 हा HRA मिळतो आणि मागचा जो होता तो 9% होता, कारण 50च्या आतमध्ये जेव्हा DA होता तेव्हा 9% होता, ठीक आहे, 9, 18, 27। आता एरियस आपल्याला काढायचं नाही म्हणून आपण इथे 0 लिहू, आणि जर काढायचं असेल तर ते महिन्याची संख्या जर टाकली तर ते ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होणार किती महिन्याचा एरियस आहे। फक्त यामध्ये जेव्हा एखादं इन्क्रिमेंट वाढेल तर तिथं मात्र थोडासा पेमेंटमध्ये कॅल्क्युलेशनमध्ये थोडासा फरक पडू शकते, परंतु एक्झॅक्टली जवळपास हे सारखंच येणार आहे। त्यानंतर काही जे पद आहे तर त्यामध्ये काही अलाउन्स थोडे एक्स्ट्रा असतात बाकी पदांपेक्षा, तर तिथे थोडासा फरक पडू शकते, पण जे सर्वसाधारण पद आहे त्याला हे कॅल्क्युलेटर अगदी मॅच होणार। त्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स 1350 असतो ग्रामीण किंवा XYZ कॅटेगरीसाठी, ठीक आहे। तर त्यानंतर जो समजा जर दिव्यांग कर्मचारी असेल तर तो जो इतर कर्मचाऱ्यांना जो ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतो त्याच्या तो दुप्पट असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर GIS डिडक्शन जे आहे तर हे काही पदांना 360 आहे, काही बेसिकपर्यंत, आणि काही यांना 480 आहे। तर हे तुम्हाला तुमचं बेसिक किती आहे तर हे तुम्हाला जे या आधीची जी मी पोस्ट दाखवली त्यावर ते पाहायला मिळेल। चला, आता एक वेळा आपण इथे जे XYZ कॅटेगरीतले शेअर आहे
तर हे बघा झेड कॅटेगरी म्हणजे राज्यातील जे शहर आहे ग्रामीण भाग ते येते. त्यानंतर वाय कॅटेगरी जे आहे ते नागपूर आणि काही अमरावती महानगरपालिका वगैरे संभाजीनगर वगैरे आहे. त्यानंतर एक्स म्हणजे एक्स कॅटेगरी मुंबई आणि पुणे आणि नागरी समूह हे येते. ठीक आहे. त्यानंतर आता इथे बघा सरळ आपण कॅल्क्युलेट करू आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर बघा इथे बेसिक पे तुमचा इथं निघणार. त्यानंतर DA जो तुम्हाला आता मिळाला पाहिजे ते निघणार. त्यानंतर HRA तुमचा इथे दिसेल, तुम्हाला ट्रॅव्हलिंग लाऊस दिसेल. त्यानंतर जे गव्हर्नमेंट आपला जे ग्रॉस सॅलरी असते त्यामध्ये 14% हे कॉन्ट्रीब्युशन गव्हर्नमेंट आपल्याला ॲड करून देते. त्यामुळे काय होते जे ग्रॉस सॅलरी आहे ते थोडी जास्त दिसते, पण ॲक्च्युली यामध्ये 6-7 हजार रुपये हे ॲड करून दिलेले आहे. म्हणजे हे थोडासा आकडा जास्त दिसते कारण डिडक्शनमध्ये परत हे डिडक्ट करते 14% आणि आपले 10%. तर बघा आता या डिडक्शनमध्ये 10% आपल्या सॅलरीतून आपले कट करणार आणि 14% जे त्यांनी इकडे ॲड केले होते तेही कट करणार, 24% सरळ. त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स हे 200 रुपये कट करणार. फेब्रुवारीमध्ये 300 पण असतो, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर GIS जे आहे तर ते 360 आणि रेव्हेन्यू स्टॅम्पचा 1 रुपया हे कट होणार आणि टोटल असे 12,427 रुपये यामधून डिडक्ट होणार आहे ग्रॉस सॅलरीमधून. आणि तुमच्या हातामध्ये नेट सॅलरी जे आहे 48,479 रुपये हे मिळाले पाहिजे. तर अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेटर आहे मित्रांनो. आता तुम्हाला जर तुमची सॅलरी कॅल्क्युलेट करायची असेल तर सिंपल आहे, इथं तुमची बेसिक सॅलरी टाका आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणत्या कॅटेगरीच्या शहरामध्ये जॉब करता तर त्यानुसार तुम्हाला इथं माहिती भरायची आहे आणि हे सरळ सरळ इथे कॅल्क्युलेट होणार आहे. तर मित्रांनो बऱ्याच जणांनी मला मागच्या व्हिडिओवर कॉमेंट्स केले होते की सर आमचं हे पद आहे आणि माझी बेसिक एवढं आहे, तुम्हाला किती पेमेंट मिळाले पाहिजे. तिथून तुम्ही निश्चित स्वतःच तुमची सॅलरी कॅल्क्युलेट करू शकता. जर तुम्हाला इतरही काही समस्या असेल तर मला नक्की कॉमेंट्स करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला सांगा. पुन्हा एकदा जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.